नागपुर में वाहन खरीदने के नाम पर बड़ी धोखाधड़ी का मामला सामने आया है, जहां मास्कट होंडा शोरूम से काम करने वाले कर्मचारियों ने लोगों को कम कीमत में गाड़ियां दिलाने के नाम पर झांसा देकर 52 लाख की ठगी की। आरोप है कि सीए रोड स्थित मास्कट होंडा शोरूम में सस्ती गाड़ियां उपलब्ध कराने का भरोसा देकर आरोपियों ने फरियादी और अन्य लोगों से ऑनलाइन माध्यम से करीब 52,91,000 रुपए वसूले, लेकिन पैसे लेने के बाद न तो गाड़ियां दी गई और न ही रकम वापस की गई। पीड़ित की शिकायत पर लकडगंज पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सीए रोड वरती मॅस्कॉट होंडाचा एक शोरूम आहे। त्या शोरूम मध्ये त्या ठिकाणी गाड्यांच्या घेण्यावर फसवणूक झालेली आहे। फिर्यादी राजेंद्र खोब्रागडे आणि असेच त्याच्यासारखे 15-16 लोकांना यातील जी मुख्य आरोपी आहे श्वेता चिंचगरे ही एजंट आहे। तिने कमी पैशामध्ये तुम्हाला गाडी मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे स्वीकारले आणि त्यांना गाडीही परत केली नाही, गाडी दिली नाही किंवा पैसेही परत दिले नाहीत। म्हणून त्या श्वेता चिंचगरे तसेच मॅस्कॉट होंडा शोरूमचे अविनाश कडू, प्रवीण धकाते, घनश्याम चिंचगरे आणि चेतन गाठबिंदे अशा 5 जणांच्या विरुद्ध आपण फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे। साधारण 16-17 लोकांचे एकूण 52,91,000 इतक्या रक्कम सध्या आपल्या समोर आलेली आहे। अशाच प्रकारच्या अजूनही काही फिर्यादी किंवा तक्रारदार असण्याची शक्यता आहे ज्यांची अशी फसवणूक झालेली आहे। तर या चॅनलद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो की ज्यांची अशी फसवणूक झाली असेल मॅस्कॉट इंडिया येथे श्वेता चिंचगरे किंवा तिच्या सहकाऱ्यांनी केली असल्यास त्यांनी लकडगंज पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, जेणेकरून या गुन्ह्याची जेवढी काही व्याप्ती असेल ती उघडकीस येईल आणि त्याची फसवणुकी रक्कम देखील वाढेल आणि ती कोर्टासमोर मांडणं शक्य होईल। आरोपींचा शोध घेणं चालू आहे। मुख्य आरोपी श्वेता चिंचगरे हिला याचा शोध घेऊन तिच्यावर अटक करून पुढील कारवाई करीत आहोत। इतर आरोपींचा देखील त्यामध्ये जरी केले असले त्यांचा सहभाग किती आहे आणि यांना अजून किती सहकारी त्यांच्या सोबत होते याची देखील माहिती घेण्याची काम चालू आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय डीसीपी साहेब, एसीपी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कांबळे करीत आहेत। अधिक तपासांती पुढील माहिती दिली।